तुरटी घातली नाहीत टाकली होती. हां मग काय आता टाकून 2 दिवस झालं. मग काय परत सोडा टाकला होता कास्टिंगचा. कवा तेव्हा 2 दिवस. आता काय 2 दिवस काय नाही केलं. नाही काहीच केलं नाही. नाही तुरटी टाकायच्या अगोदर सोडा टाकलं ना. पाणी गेलं पाण्यात गेली ठीक आहे पाणी गेलं आता ही असं दिसत ना पण घडून दिसतंय निर्म्यानं साबणानं म्हणून तुरटी टाका खाईन तुम्हाला काय दिसायला नाही वर अडकलेलं काय दगड वगैरे एवढं वर कुठलं मोटर पैसे कुठं आतमध्ये आता कळणार आता कॅमेरा किती जातं खाली काय माहिती इकडे पण जात नसते जेवढी वाट मोकळा तर तिथं माझ्या होईल मग ती थांबणार कॅमेरा खालचं कुठं दिसणार परत आपण म्हणा कधी मोटर चित्र काळगाचं भरला म्हणा किती फूट वायर गेले ते आता आपलं बोर किती परत पुढे असं आपण ही एक्सरे कसं करतो दिसतंय खालचं वाटत आहे तसं नाही तसं दिसतंय का म्हणून असं आहे ते नाही कसं असतं खालचं काय दिसणार गेली दिसते की काय पै वायर अशी वगैरे वगैरे काय दिसत थांबा दाखवतो कॅमेरा फिरत होतं ना फिरते का शाडा काढतो ना आपण हां हां सगळं आड फिरत असं काय ते पडायला खाली तेव्हा त्यात घासते म्हणजे मध्ये असं घासलं का पैप दिसायला लागलं हे काय पै रशी दिसायला लागली रशी ही भिताड हो काय साईडचं ही पुकळी ही लाल माती पाणी वरनं पडत नाही अजून आता शांत पाणी गच्च पाणी पाणी गच्च आणि पाणी त्यातल्यात काहीच कळत नसतं नाही इथनं वरनं पडत नाही का नाही आता पडत ना गच्च भरले पाणी ते घेऊ का पाणी ते घेऊ 10-15 फुटावर आपलं विहीर जरा कसा असतो आणि विहीर गच्च भरले की शांत हां तसं बोरचं कंडिशन आहे बांधे आहे करता घालते काय झालं तिथं वायर बांधे वायर बांधे आहे की आहे की आता बघितली ती बांधले वायर सगळं 10 फुटावर बांधले वायर ती वायर बांधली आहे ती वायर बांधली काय पटकर पटकर आहे पटकर आहे ती वायर तिथं कसं गेलं बांधले बांधले त्या वायरला दोघाला वायर बांधलं हे ती कसरतय म्हणल्यावर पटकर बांधलं ती काच्या असते तसलं ना काच्या कसं कसले लावा तुम्ही ही असलं टाकू नका असलं काढून टाका ही अक्कल येतं इकडे काय करायचं असलं कवर टाका बघून 50,000 चालायचे असं म्हणून घातलं आमच्याकडे काठीला सावरगावला दवेळी मसला 45-47चा फरक पडला बरोबर आहे की पण हे टिकत नाही याला टिकत नाही आपण काय म्हणतो पैसे काम तुम्ही तीच करणार आहे बरोबर तुम्ही काम ते करणार आहे पण ह्यातनं पाणी कमी भेटते आणि बरेच जण विचारले म्हणजे काय होत नाही आम्ही घातले आम्ही घातले 600 घातले 700 घातले म्हणा ही चालतं बघा 300-400 फुटापर्यंत त्याच्या कोणी चालत नाही ज्यानं टाकलं त्याला रान चांगलं असतं आता रान आमच्याकडेपर्यंत चांगलं आहे पूर्ण पायच्या नाही खाली बरं वर काही ना लय खट्ट मध्ये लागले खाली कसं असतं नवीन बोर पडलं का झाडावर मटर पडत असतं नवीन रान चांगलं सगळं लाल गिरू किती ह्याला 200 फूट लागलाय 200 गेलं नसेल अजून हे नाही आता तर 100 फूट झालं नाही 200च्या आसपास लागला 200-300 200 लागलाय तिकडे पलीकडे बोर एक आहे पहिला बरं त्याला 200 फुटालाच गिरू आहे बरं पण लुथा का ते बोर बघा 4 वेळा काढा त्याला पाडून 10-15 वर्ष झाली मग काढतं नाही बरं का किती वेळा काढला किती वेळा घातला पण जरा अजून अर्धा फूट सुद्धा घाण नाही त्यात मग मान चांगला त्यात पहिले येत होती लाल माती हे झराड येत असतं वरतं उपसा बंद झाल्यामुळे सगळा कार्यक्रम झाला उपसा चालला उपसा बंद झाला की सगळं झालंय आता पाणीच आहे का सगळी पूर्ण पाण्यात आहे पाण्यात दिसतो पाण्यातलं फुल याच्यात दिसतं ना क्लिअरिटी ती साधं कॅमेरा नव्हतं ते 1000 रुपये 1200 बघते ते कॅमेरा असं काय दिसत ना कॅमेरा ब्लॅक रान करणार आपला आम्हाला नाही छोटं चालू ते असल्याबरोबर आम्ही 2000 रुपये बघायला महामनी म्हणले असं 6-5 बोरा येतो बघून म्हणलं त्याशी पाऊस पडला मग मी त्याशी चालू असतो मग मला 2 रुपये घेऊन चालायचं न वाटत होतं का मग तुरटी का टाका लावलं तुम्हाला पडला तुरटी का टाका लावली ह्यात तुम्ही साबण देणं टाकलंय मला मग माहित आहे मी तसंच आलो येऊन करायला काय दिसत नाही इथनं माघार जाणार आता क्लिअर आहे की हे विषय सांगायला मी इथं रिकाम जाणार मी पैसे घेऊन जाणार पाहिजे नाही तिथला आलाय काय थोडा
सव्वा तीन बरोबर. 5 ते 15 पावणे 200 अंदाजे आहे का नाही. मोबाईल टाकलं ते सांगायला अगोदर 170 किती 170 170. असं थोडं थोडं लागलं कुठं कुठं लय लागलं ना गिरू बरं का. आता ह्याला सोडलं किती फुटावर 600 लय खाली सोडल्यामुळे घोडा झाला घोडा मोटर 640 वर सोडले 20 फूट जावं. लांब नेलं ना मोटर बी. मोटर लय लांब सोडल्या 600 फूट सोडायला पाहिजे. लागलंच होतं 600ला पाणी 600ला. त्यातनं एक चूक काय झालं तुमची बोर पाडल्या पहिलं तुम्ही कॅमेरा घातला ना. घायला पाहिजे का तेव्हा एकदा घायला पाहिजे. हां आता आमचं सावरवाच नवीन बोर पाड अजिबात कोण मोटर आणून जात नाही ते. हां हां अगोदर बोर बघणार तपासणार चांगला आहे कसं आहे हां आता ही सिस्टम कळाली का आता? घालायची कसली नाही त्या ठरतं सगळं. मग 50,000 मोटर घाले मग बारकी मोठी किती फुटावर पाणी काय नाही. मग सगळं करतोय मग जरा आहे ते. सगळं करतो सगळं करतो. तर कोणाला बघाले काय करू काय बोललं हां सांगतो हां बरं 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 सांगतो हां ठीक हां ठीक आहे देतो पाठवून देतो मग. नाही करून पाठवून देतो मग देतो हां होय हां काय बोललो झाले नाही तसं नाही मी देतो मग कुठे कुठं ठीक आहे. काय करून रस्सी तिकडून वायर कसं दिसणार आहे कसं जाणार कॅमेरा मोकळा बोला फक्त तसं म्हणलं तसं म्हणलं नाही मला 250 पट मारत होतं बरं का सगळे एकत्र मोटर झालं वायर पायपाला ना मोटर खाली बरं हां या प्रत्येकात एक एक बरं खाली वायर गेला घसरून हां नाही वर काय वायर चाललं होतं हां चालेल हे इथून इथं तेवढंच होतं. तेवढं खाली गेलं का कुठलं करतो नाही नाही कारण इथं वायर सगळं उडून चाललंय ठीक आहे इकडे हवं. कारण कॅमेरा खाली जायला अडचण झाला हे का म्हणजे आजी दिसालंय वायर मोटर अडकले का वाकड दिसायला वायर लूज झालं वायर. वायर पण बरोबर इथून त्या डबड्यावर आहे वायर काय वहिनी लाल लागले बाजू नाही लाल लागलंय हाय घरी आम्ही जाऊ घ्या आणि जे रस करून त्याला द्यामध्ये परत ती हे करायची मी म्हणलं ती घेतो जाऊन लगेच काय जावं लगेच घरी परत ते अजून पुन्हा हे करायचं बरोबर आहे का? ही साहेबाला ती प्लास्टिक होतं ते गेले तिकडे जरा ती घेऊन आलो म्हणलं तर मी आला असतो काय नव्हतं धुंडी पाहिजे काठी तर मग काठी काठी घेते नाही जागी हां काठी दोंडे बस म्हणा 6 रोज धुंडी पाहिजे हां चालेल ती सावरगावचं त्यांच्या सासवडे टाकायची मारुती रोकडे दोंडी बाई ती सावरगावचा सावरगावचं हां ती आमच्या काठी जवळ आहे ती हम्म. दोंडी बा नाला वाकली मग एका ठिकाणी वाढव होता 280 फुटावर तिथनंच वाढावं लागतं. नाही पण आपलं कॅमेरा खाली नव्हती नाही इतकं मोकळं होती आता मोकळं चाललं की हां त्याचं पाण्यात जातं आम्ही तांब्या नाही तिथं. काय ना बाटली असं दोन तांबे कोण बाटली नाही. त्या गडहांनी आहे तिकडं तांब्या. कोण गडी आली गाडीची बाटली असते की तुझ्या साधी राहू म्हणतो मी. दे जाऊ दे पवारला केला फोन त्याने काय म्हणलं माझं आता माणसं निघाली मला तासभरात निघते ती मग तुम्हाला पहिलं बोलवा म्हणून लागू त्याच्या ते आज कुठली येतं आज येत ना आता नाही ते चालतंय पण मागं नाही आता येत नाही मला तिथं काम निघा नाही मला त्याचं गाव सांगितलं होतं ना तर ती त्याचं काय तर जॉब अडकलाय म्हणून बरं बरं कुठं तर साईडचं काम चाललं तिथलं आता ती काय मला निघाली मोटर सुटल्या म्हणते परत मग ती आता लिवळ खायला हो म्हणाले मग काय करू मी म्हणलं आता काय करू असं असतं मला माहित आहे असंच असतं ती तुम्हाला म्हणलं तुम्ही तर पहिले चेक करून सांगा किती रुपये ठरलं तुमचं का मी किती रुपये ठरलं कुठलं हे मोटर काढायला पैसे त्यानं
त्यानं 4000 म्हणले. मोटर निघाल्यावर मोटर निघाल्यावर जास्त म्हणते किती आणि नाही आल्यावर 3000 देतो म्हणले त्याला मी नाही येऊन गेलो. निघाल्यावर निघाल्यावर त्यानं 15,000 म्हणायला लागले. बरं किती घेते ती? त्यांची रेट त्यांची पण घेते ती आता आमचं रेट 30,000 35 रेट घेतो आम्ही. तुम्ही मग तुम्ही काढता का? मोठी मशीन आमची. तुमच्याकडे आहे का? 35,000 हां काय काढणार तुम्ही? अगं मोटर खोली 650 फुट नाही हां 600 फुट वरती खोली आहे हां त्यातनं काळा पाईप आहे. हां आता बघूयात कसं अडकलं कसं तुम्ही झालं. बघा या उद्या इथलं कसं ठरवूया आपण काय कसं अडकले काय नाही. पोझिशन बघूया फक्त मला. त्यानं काय म्हणलं निघाली तर 15,000 द्यायची हम्म. काय नाही निघाल तर येणं जाणं गडी आहेत मला बरोबर ते 3,000 4,000 म्हणाल तर तिथं द्यावं लागणार. आणि ते म्हणते मी 100% काढतोच. मी म्हणलं काढल्यावर अजून 2 जास्त पण ह्यात कमी बरोबर घे. आहे हां काढल्या 2 अजून जास्त हां देतो. पण ह्यात कमी घे म्हणलं त्याला. अहो म्हणलं 5-4-5 गडी आहे ते गाडीचे येणं जाणं डिझेल हे. तुम्ही तुमचा विचार करू नका म्हणून शेतकऱ्याचा करा त्याला म्हणा. म्हणलं हां हां, तसं बोललो मी पवारला पाठवतो तुमच्या सगळे. त्या माणसात जी साईडवर होतं का त्याचा फोन आला आम्हाला मालकाने तुमच्या डॅला सांगितलं होतं बरं. पण आमच्याकडे असं झाले आता वेळ लागतो. वायर असलं 1000 रुपये. तरी 4 फूट परवा श्रीकांतचं बी तुम्ही बघितलं वाटतं श्रीकांत पाटील आमचे तांबडे श्रीकांत गायकवाड त्यांचे पण घरचं आहेत तरी द्याल तुम्ही त्यांनी म्हणाल त्या सर्व्हिस रोडला घर आहे आपण इथून इकडे वडगाव सुरू आहे इकडे इकडे तांबडे सुरू आहे खाल्लं येत नाही दोन्हीच्या बाउंड्रीवर आहे शेत आपलं वडगाव हातीत शेत आहे वडगाव जवळच आहेत ना. ही वडगाव सुरू झाली इथनं हे रेकॉर्ड होते काय नाही होत होतं रेकॉर्डिंग चालू आहे सगळं ते. चालू आहे का मग बोलणं चालू आहे मग गप्पा मारतो झाले आपण नाही ऐकायला येते काय काय ते मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतात. तीनशे पुढचं गेले का नाही आता 400 गेले अजून 200 राहिला. 250 मोटर झाला मोटर 600 फुट बरोबर आहे ना 620 किती आहे रे 40 आहे. 750 करायचं 7.5 धरा मग काय कधी पडाल तेवढं बोले बारीक बारीक वायर आहे ती बारीक कण असते ती. 600 धरायची 40 सोडायची काय पण नाही तिथे पण जावं लागतं. ते लक्ष्मण येऊन आपण गेलं का ना लक्ष म्हणून गेले तरी कर. तुम्हाला म्हणलं का नाही? दुसरीकडे नाही ती काय म्हणते ती एकदा केमोड झालं होतं मोटर काढायला पांढऱ्या पापाचं मोटर होती आलंय वरला ब्लास्टिंग केलं आणि गेलं निघून माघार निघत नाही म्हणून वरती गाडी आणा मोटर दाबा म्हणला शेतकरी मला मोटर नेमकं झरापाशी आहे दुसरी मोटर सोडायला चालवत नाही मोटर आमचं तसं झालं का आता मग खाली झऱ्यापाशी मोटर आहेत ती मग काय 30 फुटचं झर 20 फुटचं झरा आहे खाली अहो खरंच म्हणजे लक्ष्मणला बोललं नसतं पवारला पहिलंच बोललं असं बरं झालं असतं. शेतकरी पैसे घेऊन गेले ती नाही त्यानं आपल्याकडे पैसे काय असं घेतलं नाही त्याला कुणी लक्ष्मण ही लय कुठलं तेलापत घेणार ना तुझं त्याला काय पुढे द्या म्हणून आपलं निघालत नाही म्हणणार तिथं मोठं गड आहे ना 4चा टेम्पो मोठं नाही त्यानं बदललं म्हणते आता आहे ना नाही ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर ट्रॅक्टर मिशन चांगले आणले आता ते 17 मिशन आहे म्हणजे पोलचे असलो ट्रॅक्टरला ट्रॅक्टरवरच आहे जोड धरत नव्हती ताकद धरत नाही ताई. धरीत नाही फक्त काढून सोडायला चांगला आहे ते हां. असं ह्या वाडावड्यात चालत नाही ते किती कर लागतात यामध्ये 2 लाख ते जापानी काय? लाख रुपये लाख रुपये लाख रुपये ते पहिलं 80,000 होतं त्याची मागणी वाढली लगेच त्यांनी रेट वाढवलं वरनं 1,30,000 केला पुन्हा 2 लाख केला तुमचा नंबर घ्यायला परत काठीला फोन केला मी आमच्या पाहुण्याला भाऊ की आमची दीक्षित बाबराव दीक्षित वगैरे आहेत की माहिती मला नाही बाबा दीक्षित हां ह्याच्यात दोघं नाही तिथं ती म्हणले मी पंढरपूरला आहे वारीला आहे हां ते ना सतीशला म्हणलं मग द्या नंबर कोणाला ते चिरगुटानं बांधलेलं काय काय जागेत चिरगुट गोळा झाला नाही नसतं वळत आता मला दिसत नाही दिसते कॅमेऱ्यात मला इथं हां थोडं बहुत वायर लूज झालं हे कारण ह्याला त्या चिरगुटामुळे झाले नाही ह्याला तुम्ही कसली बांधायला वायर टिकत नाही तुम्ही किती बांधा मी तुम्हाला काय सांगतो ऐका 400 फूट बोरा घ्यायचा आहे मग मी सांगितले मग तुम्हाला मी खोली 400 फुट सांगितलं मी तुम्हाला 400 फुटावरून ठीक आहे ओढत ना खाली ही खोली लांब असते ओढत असतं खाली तुम्ही 400 फुटाला ही वायर आहे का बोरचं एक टन सोडून काढून दावाचा तुम्हाला निघत आहे ह्याला निघत नाही ह्याला 6 आम्ही मंथ तसं केल्यामुळे ते सोडले हो मला आमचे 400 फूट 200 फुटाला गावं लागले
म्हणून सोडली मोटर ही एवढी करून. ह्याला एवढं जे किती आहे का बोलतो गिरू 150 फुटाला लागला वाटते तांबा. नाही रान सगळं चांगलं आहे हां, आतापर्यंत रान चांगलं लागलं बा आहे का नाही आतापर्यंत हे थोडंच वरच आहे अहो ही जी आहे का उगाच थोडं लागलं होतं. नाही ते बघितलं मग मी इथं आम्ही बसून होतो सगळे. पण त्याने काय त्या बोरवाल्यानं कळू दिलं ना, पाणी सोडून कळू दिलं ना नाही आपल्याला. नाही तसं काय नाही हां. शेवटचं काय सांगितलं नसतं कसं काय असतं संबंध? त्यांना त्यांचं मटेरियल नाही निघाल्यावर काय त्यांनी काय हे करत असते मटेरियल तर वर काढावं लागत असते त्यांना. ती पुन्हा म्हणलं इथं पाणी नाही म्हणलं की आता आपण हे कसं बघायला हम्म. कॅमेरा हम्म. सावरवाला असं पूर्ण बोर काढायचा सोडायचा अगोदर ते बघते ते नाही आता सिस्टीम कळली आता हे पण पुढं सगळं कळतं लगेच कॅमेऱ्यात नाही. आता आम्ही ते करू बोर पाडलं की पहिला अजून पैसे घालणं सोपं झालं हे पहिल्यांदा. झरा आला बरं का इथं पाण्यात झरा आला कुठं आहे 154 मीटर सर आहे काय हां झालं की इथं हे का 94 म्हणजे 4×12. झरा आहे किती फुटावर? पावणे हां 636 हा मग हीच पण लागलं पण 736 फूट गेला मग मग अडकली मोटर कुठं मी काय गाळ पडला पात्र गाळाला झरात नाही किती अंतर खाली मीटरचा आता किती झालंय झालं 2 फूट आहे वरी पत्र गाळायचं पत्र गाळा 195 195 सव्वा 3. त्यातलं एक फूटभर कमी करा बरं त्यातला 1 फूटभर सोडून द्या माप अंदाज अंदाज बाकीत झाला 195 मीटर का हां 195 गुणिले सव्वा 3 ना हां 3.28 करा 639. मग सुटलं बरोबर पाईपाबद्दल मोटरीबद्दल गेली. 639 Incoming voice call from Deepali Dachkati on Simgeo. वाढलं ना 140 आहे. आणि जरा सोडून थांबा 1 मिनिट क्लिअर बघू दे व्यवस्थित. मोटरवर फक्त माती आहे हं. बारकी माती आहे आणि खडे आहे कारण ह्या इकडे पाईप साईडला मोकळं दिसायला पहिलं बोर मोटरच्या शिक्यावर कॅमेरा गेला बरोबर असं माती किती पहिले कळत नाही. तीच माती सांगाल की 5 फूट फक्त मोटर पॅक आहे हां आता माप निघालं आपलं 46 हां हा मग मग सोडले मोटर 46 सोडली की हा आपण मग बरोबर आहे मग मग एवढ्या ते 1 फुटाचा गॅप फक्त 46 पडायला आपला पहिली 640 आहे हां. मोटरचा अंतर धरत ना आपण. हा ना मग मोटर 5 फूट नाही का आपली मग 5 कसं जास्त आहे 6 फूट धरा 7 फूट 7 फूट धरा मग मग आपलं एवढं अंतरावर आहे म्हणजे गाय 640 किती ला फुटा आला. असा अंदाज म्हणते ही म्हणजे 640 फुटाला 1 फुटभर कमी आहे आपला हां तेवढं मग मग फूट एक फुटभर आहेच की मग 1 फूट 1.5 फूट गाळा निघाला पाहिजे गो 1 फूट कसं 7 फूट गाळा मोटरवर 7 फूट आहे ते खालची मोटर नाही का अख्खी आता हां खाली ती साईडने पॅक झालेलं ही तुम्ही शिक केलं ना खाली ह्याला शिकायला पॅक झाले मग केली मग त्याशिवाय सुटत असते मोटर सगळं करून सोडलेले मोटर शिका करून मग सगळं वर तर मग मोकळा बुजलं नाही वर. वर नाही काय थांबा 1 मिनिट मला